हरिओम. सुरेखा स्टेशनमध्ये आपले स्वागत. आज आपण करूया पौष्टिक खजूर रोल. त्यासाठी मी घेतलेले जे साहित्य आहे, इथे मी खजूर घेतलेत. आता या साईजचे मी 7 खजूर घेतलेले होते. नंतर इथे मी अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत. इथे 3 आपण सुके अंजीर घेतलेले आहेत. नंतर 2 टेबलस्पून खसखस, 2 टेबलस्पून इथे मी जवस घेतलेले आहेत. 2 टेबलस्पून इथे मी पिस्ता घेतलेले आहेत. 4 टेबलस्पून मी इथे मनुका घेतलेले आहेत. नंतर डेझिकेटेड जे कोकोनट आहे, इथे मी ते 3 टेबलस्पून घेतले. 1 टेबलस्पून इथे तूप आणि 1 टीस्पून इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे. आता सुरुवातीला आपण खसखस आणि हे जे जवस आहे, फ्लॅक्स सीड्स, हे आपण थोडेसे परतून घेणार आहोत. थोडेसेच आपल्याला गरम करून घ्यायचे. आपण आता खसखस आणि हे जवस थोडेसे भाजून घेतलेले आहे, ते आपण आता हे काढून घेऊया. तर याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहोत आणि त्या तुपामध्ये आता आपण हे बदाम, पिस्ता, नंतर हे अंजीर, त्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेत, आणि मनुका थोडेसे आपण हे तुपावर परतून घेणार आहोत. आपण आता हे चांगले तुपावर थोडं परतून घेतलेलं आहे. आता हे आपले सगळे ड्रायफ्रूट्स आहेत, हे आपण आता खाली काढून थोडे त्यांना गार करून घेऊया. आता हे जे सगळे पदार्थ आहेत, हे आपण मिक्सरमधनं एकत्रित बारीक करून घेणार आहोत. आणि मग त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. खजूर आणि वेलची पावडर आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप. आता हे सगळं आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. हे मिक्सरमधनं मी काढून घेतलं आहे. मिक्सर जरा लहान असल्यामुळे मी हे 2दा फिरून घेतलेलं आहे. थोडं थोडं करून आपलं हे मिश्रण आता छान तयार झालेलं आहे. आता याचा आपण रोल तयार करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे ट्रे घेतलेला आहे आणि त्या ट्रेमध्ये आपण याचा आता असा रोल करून घेऊया. आपला हा रोल असा छान आता तयार झालेला आहे. आता याला आपण थोडं डेझिकेटेड कोकोनटमध्ये आपण त्याला रोल करून घेणार आहोत. आणि आता आपण याचे आपल्याला पाहिजे त्या साईजचे असे काप करून घेणार आहोत.
तुम्हाला लहान मोठे कसे पाहिजे असतील तसे तुम्ही असे त्याचे काप करू शकता. आणि अगदीच तुम्हाला पाहिजे असतील तुम्ही असे छोटे 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 लाडूसुद्धा तयार करून ठेवू शकता. आपल्याला आवडतील तसं आयदर लाडू करा किंवा रोल करा. आणि तुम्हाला जर उपासाला हे पाहिजे असतील तर याच्यामध्ये आपण जवस घालायचं नाही, म्हणजे मग काय होईल की आपल्याला हे उपासालासुद्धा खाता येतील. तर आपले असे हे खजूर रोल्स तयार. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.